ह्या भागात चांगलं काम करणारा संजय केंगारच आहे. मनापासून करते ती पेन्शन चालू केली. सगळ्या म्हाताऱ्या माणसाला कागदपत्र कुठं नडलं आलं समजून सांगणं ही केंगार साहेब करते. संजय केंगारांचं एक नंबर काम आहे या भागात. केंगार साहेब लहानापासून मोठ्यापर्यंत आमच्या घरातले पूर्णतेने काम केलेले आहेत. आमच्या मनात नगरसेवक संजय केंगार. आमचा नगरसेवक काम करण्यासारखाच आहे. आमचे पगारी चालू केल्या, पिलचिनी चालू केल्या. त्या आमचा उमेदवार आम्हालाच पाहिजे. कोण आहे उमेदवार? संजय केंगार. निवडणुकीचं मैदान कोण मारणार? केंगार. पण या भागात जे विरोधक आहेत त्यांनी कधी फिरकलंच नाही, त्यांचं काही कामच नाही. आम्ही काय मतदान करा? जोर कोणाचा भागात होता? केंगारचाच. आम्हाला विश्वास आहे की आमचे साहेब आमच्या जनतेसाठी जास्त करून जनतेसाठी जगतात. केंगार साहेब आणि त्यांचं पॅनल वन साइड निवडून येणार. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत, त्यांच्याशी बोलत आहोत आणि संवाद साधत आहोत. त्यांच्या मनामध्ये नेमकं काय, त्यांना निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, त्यांना भागाचा नगरसेवक कसा पाहिजे, नगरसेवक कशी पाहिजे, भागातली विकास कामं कितपत झाले आहेत, या घडामोडींचा आढावा आपण प्रत्येक प्रभागात करून घेत आहोत. सध्या मी आहे प्रभाग क्रमांक 7 मधील अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार 102 घरकुल साहेब या ठिकाणी मी आहे. इथल्या प्रभागातील लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. या भागातली नेमकी लढत कशी असणार आहे, निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे. या भागातून निवडून येणारा संजय मसाजी केंगार, पिंटू सूर्यवंशी. का बरं तेच का पाहिजे? काम आहे त्यांचं. काय काम केलं त्यांनी या भागात? सगळी कामं भागातली करतात. महिलांचं, वृद्धांचं खरोखर करतात का नुसतं कागदावर करतात? खरोखर कामं करतात. पेन्सिल वगैरे सगळं त्यांनी कामं करतात. या भागात बाजी मारणार काय? हा, संजय केंगारांचं काम कसं आहे? संजय केंगारांचं एक नंबर काम आहे या भागात. काय काय केलं त्यांनी? सगळे रस्ते गटारी सगळं केलं ते. एक नंबर काम आहे संजय मसाजी केंगार. काय महापालिका निवडणुका सुरू झाल्यात, आधी प्रशासक होताना ते निवडणूक आहेत, काय चांगलं वाटतं प्रशासक का निवडणुका? आता आपल्याला तर त्यातलं काही समजत नाही साहेब, थोडा तरी पण बरं वाटतंय दोन्ही पण असल्यानं. मग निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे आता? निवडून येणारा चांगला पाहिजे नगरसेवक. हो, भागातले काम करणारा पाहिजे. नाहीतर आला निवडून गेला, गाठ घ्यायची नाही ना, काय नाही परत. असं काय नको आम्हाला. अशा भागात कामं करणारं कोण आहे? तर हे कामात भागात जर काम करणार म्हणलं तर मग आता काय तसं सांगता येणार नाही नेमकं. निवडून आल्याशिवाय तर आम्ही तरी कसं सांगू शकणार. आता जोर कोणाचा वाटतं या भागात? जोरच काय आणि काय एवढं आपल्याला, आपण कामात असतो त्यामुळे आपल्याला काय एवढं समजत नाही. आता स्लॅबवरून आलोय, आता लागलो मार्गाला आपल्या, त्यामुळे आपल्याला काय त्यातलं बाबा हे काम हा काय मतदान तुम्हाला द्यायचं, देऊन टाकायचं नाही काम व्हायचं. तर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात आहे ना, प्रचाराचा जोर धुमाकूळ सुरू आहे. कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक असा पाहिजे की आमच्याकडे गोरगरिबाकडे लक्ष देणारा, गटार काढणारा, गटार काढायला लावावी, बोर कुठं पाणी नाही तिथं पाणी द्यावं, हा गरजेला पडणारा असावा. नाहीतर आम्ही मतदान करायचं आणि ती घरात जाऊन झोपायचं, असा नगरसेवक नसून. आमची काय नड अडचण, मुला बाळाला, म्हाताऱ्या माणसाला, जराला आम्ही फोन केला येऊन बघण्यासारखा नगरसेवक असावा. आता या भागात असा कोण आहे चांगलं काम करणारा? ह्या भागात चांगलं काम करणारा संजय केंगारच आहे. दुसरं कोणी येत नाही, जात नाही. आम्ही फोन केला की येत आहे संजय केंगार. काय करतात असं संजय केंगार? काय करत नाही, काय झालंय काय नाही, म्हाताऱ्या माणसाला चांगलं बोलून किंवा काय कुठं पाणी नाही, घाण कुठं दावलेली नगरपालिकेची माणसं बोलवून गटार काढायला लावताय जवळ उभा राहून. हे कामं खरं मनापासून करतात का मतासाठी करतात? मनापासून करते ती. पेन्शन चालू केली. सगळ्या म्हाताऱ्या माणसाला कागदपत्र कुठं नडलं आलं समजून सांगणं ही केंगार साहेब करतात. मग काय बाजी मारतील असं वाटतंय काय? बाजी मारणार के होय. काय सांगायला आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, आधी प्रशासक होता, आता निवडणूक आहेत. प्रशासक चांगलं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतात? निवडणुका चांगल्या वाटतात. का हो? कारण कसं आहे, आमच्या सर्वसामान्यातला नेता आहे केंगार साहेब. लहानापासून मोठ्यापर्यंत आमच्या घरातली पूर्णतेने कामं केलेली आहेत. काय आमच्या भावासनी शिक्षणामुळे बँकेत नोकरी लावलेली आहे काय, आणि आमची कुठलं लहान मुलापासून मोठ्यापर्यंत शाळेपासून ते आई वडिलांच्या पेन्सिल पर्यंत संपूर्ण कामं केलेले आहेत. दवाखान्याचं काय असलं त्यांनी पुढे येऊन आमचं बघतात केंगार साहेब. काय परत म्हणलं तर रस्त्याचं गटरीचं पहिल्यापासून आमची कामं करतात. आणि एक आमच्या घरातला सदस्य म्हणून त्यांनी केंगार साहेब. पण निवडून आल्यानंतर कामं करतील असं वाटतंय काय? हो, 100% कामं करतात. आमची तर 100% केंगार साहेबांमुळे कामं होतात. खरोखर त्यांनी मनापासून करतात का मत मिळवून करतात? नाही 10 वर्ष झालं, 33वा टर्न आहे त्यांचा. 33वा टर्न आहे, त्यांनी 100% बाजी मारणार. आमची तर पूर्ण सहकार नगर 102 त्यांच्या पाठीमाग आहे.
जरी त्यांच्या पाठीमागे फिरत जरी नसले केंगार साहेब तरी बी 100% त्यांना मतं देतात. हा आणि विरोधकांचं काय आव्हान असं वाटतंय ना विरोधकांनी कितीही पैसा लावू द्या, कितीही मतं फोडायचा प्रयत्न करू द्या, काही करू द्या, केंगार साहेबाला टक्कर देणार 100% केंगार साहेब येणार. काय आणि आमचा आमदार बी तसा आहे काय आणि आमचा केंगार साहेब बी तसा. मग लोक आता मत देताना पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघून मतं करणार, बर मतदान करणार. 100% केंगार साहेब बाजी मारणार. कसं आहे वातावरण या भागात? वातावरण सगळं छान आहे, परंतु आमचा नेता कोण काम करतो तेच आम्ही नेता बघणार. उमेदवार बर मग कसा पाहिजे या भागातून निवडून येणारा? विकास करणारच बघणार आहे आम्ही, आणि विकास होतोच आमच्या भागातला. बर कोण करतो मग विकास काम? आम्ही कुठल्या नेत्याचं नाव सांगणार नाही, आम्ही आमच्या मनाचा नेता ठरवणार. कोण आहे असं मनाचा नेता? जोर कोणाचा वाटतो जोर? जर दोघांचा पण दिसतोय. कोणाचा? मदन कांडे, आमचा संजू केंगार. बर मग पारडे कोणा जोर वाटते? पारड केंगारचं जड वाटते. का बरं जोर वाटते? विकास करते. परवा इथं बोर मारला. आणि काय सांगू काय तुम्हाला, आता 7 वर्ष झालं निवडणूक नाही, त्याच्यामुळे तिथं कोणी नाही, मालकच नाही. आता निवडणुका झाल्यानंतर मालक झाल्यावर सगळा विकास होणारच हो, आणि विकास व्हायच्या आधी तर विकास चालूच आहे. आता तुम्ही म्हणता की संजय केंगार करतात केलं, पण निवडून आल्यानंतर करते असं वाटतंय काय? करणारच नक्की. नक्की. लोक आता मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? पक्षपेक्षा नाही, आम्ही काम बघणार बघा. कामावर कामावर आमचा नेता अवलंबून राहणार. काय झालं? अंगण साफ करण्यात आलं. अंगण साफ करणं झालं आता. स्वच्छता. आता निवडणुका लागलेल्या आहेत. 2 दिवसात निवडणूक आहेत, मतदान आहे. कसं वाटतं या भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक चांगलाच पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, काम करणारा पाहिजे. जे आम्हाला जसं पाहिजे काम करून दिला, म्हणजे रस्ते वगैरे गटऱ्या वगैरे स्वच्छ ठेवला म्हणजे बस आहे, आम्हाला दुसरं काही नाही कारण. मग आता अनेक उमेदवार प्रचार लागले, प्रचार करायला लागलेले आहेत. आश्वासन काय देतात? आश्वासन आम्हाला जसं बघूया आता काय आश्वासन द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं ते आम्ही ठरवतो की. बाजी कोण मारल्यास वाटते? संजय केंगार 100%. का बरं? काम तसं आहे त्याचं. ह्या भागात तर काम पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं आहे. काय काम केले त्यांनी? काम बरेच काय काय केलंय, राशन कार्ड केलंय, बरेच सगळेच कामं केल्यात म्हणा अशी, म्हणजे केल्यात. लोक स्वीकारणार का त्यांना? स्वीकारणार, 100% स्वीकारणार. निवडणुका लागल्या जागा महापालिकेच्या. हा पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक, आधी नगरपालिका होती. कसं वाटतं आता निवडणुका लागल्यावर? चांगलं वाटलं की चांगलं होतं वातावरण? चांगलं आहे की. बरं कसा पाहिजे मग निवडून येणारा नगरसेवक? नाही असंच पाहिजे, मग काम करणाऱ्या माणसं तेच पाहिजे आम्हाला. चांगलं काम आहे की. कोणाचं? केंगरचं. त्या भागात काही कामं झालं काय मग? थोडं झालं, थोडं राहिलं. आता तुम्हाला अनेक उमेदवार तुमच्याकडे प्रचार यायला लागलेले, प्रचार करायला लागले. तुम्हाला निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? कसं करणार म्हणजे काय तरी प्रगती करायला पाहिजे. गटरी म्हणा, रस्ता म्हणा, पाणी म्हणा, हे सगळं सोयी झालं तर काय आम्हाला सगळं तेवढीच आहेत. दुसरी काय आमची अपेक्षा नाही. फक्त रस्ता, गटर, काहीतरी कुठेतरी काय बिघडलं असलं तर तेवढं करून द्यावं. आता या भागात अनेक उमेदवार उभे राहिलेले आहेत निवडणुकीला. ही निवडून आल्यानंतर कामं जी आहेत ती कोण करेल असं वाटतं? आता त्यांचं तर आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही कोणाची पण. कोण तसं सांगणार पण आहे, मीच करतो, तूच करतो, सगळे म्हणतात. खरं त्या टायमाला कोण करणार, कोण सांगू शकत नाही. या भागात चांगलं काम होणार आहे. आता सध्याला तर केंगार साहेबांनी आमचं केलं. इथलं काय केलंय? रोडचं काम आम्हाला थकीत होतं, करून दिल्यात तेवढं. रोडचं गटरी पण करतो म्हणल्यात निवडून आल्याच्या नंतर. नाहीतर हे काम चालू व्हायचं होतं, ते पाईपलाईन मुळे थांबलंय, ते मधली पाईप मुळे एवढं सांगितलं का. कामाच्या जोर निवडणुकीला असं वाटतंय काय? काय त्यांचा प्रश्न आहे, ते जनताचा प्रश्न आहे. आम्ही एकटं सांगून काय उपयोग आहे? काय तुम्हाला काय वाटतंय? काय आता कोण येईल ते आम्ही तर सांगू शकत नाही साहेब. निवडून आल्यावर कामं करतील असं वाटतंय काय? काय आता केलं तर बी तेच आणि नाही केलं तर बी तेच. आल्याच्या नंतर कोण काय बोलू शकतंय का? आम्ही उमेदवार झाल्याच्या नंतर आम्ही बोलू शकत नाही हो, असं आहे. या भागातून निवडून येणारा जो नगरसेवक आहे तो कसा पाहिजे? छान पाहिजे, काम धंदा करणारा पाहिजे आपल्या विभागात. तो नगरसेवक म्हणायचं. कशी पाहिजे मग या भागातली विकास कामं कशी आहेत? चांगले आहेत, अगोदर पासून बी चांगले आहेत, इथनं पुढे बी चांगले होणार. कुणी केलेले आहेत? नगरसेवक जुने नगरसेवक कोण? संजीव त्यांनी केलेत काम, सगळी कामं केल्यात. होय. एकानं राहणार की हो, घरातलं स्वयंपाक करताना निदान आमटी तर शिल्लक माग राहतेच, केली नाही. तसं एक सगळी कामं एकदम होऊ शकत नाही. हे एक संसाराचा गाडाच आहे. कोण मारणार बाजी? मैदान कोण मारणार? आता काय ज्याच मैदान मारायला लावणार मी जनता, त्यांनी मारू शकत नाही. मग कोण जनता कुणाला हे स्वीकारला असं वाटतं? आता त्या दिवशी तुम्हाला 16 तारखेला समजणार ना. तुमच्या मनातला नगरसेवक कोण? आमच्या मनात नगरसेवक तोच, कोण? संजय केंगार, दुसरं कोण नाही. कारण का माणूस स्वभावानं बोलायचा नाही, चांगला आहे. कसा आहे लोकांशी संपर्क त्यांचा? चांगला आहे. म्हणजे निवडून कामं करतील असं वाटतं? हो करणार की. काय काय वाटतं? पाहुणार आमचा कोणाचं पारडं जड आहे इकडे? जड ते कोणाचं? केंगार. का बरं? का जर वाटतंय?
बरोबर काय सगळ्यांची कामं त्यांनी करते पेन्शनला ते गोरगरीबासने करते मदत तेवढं सगळ्यांची कामं त्यांनी केलेत का भागात मग लोक त्यांना स्वीकारतील असं वाटतं स्वीकारतील की तर लोकांच्या मनातलं काय सांगू शकत नाही आपण असा विषय आहे ना कुठल्या पक्षाकडे नाही ते हे कमळ लोक मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार तर काय सांगणार मी आता लोक काय आता माणूसच बघणार माणूस बघणार कामाचा माणूस निवडणार त्याने महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत उमेदवारांचा प्रचार चालू आहे कसं पाहिजे आपल्याला निवडून येणारा नगरसेवक आमचा नगरसेवक काम करण्यासारखाच आहे आमची पगारी चालू केल्या पिलशिनी चालू केल्या त्या आमचा उमेदवार आम्हालाच पाहिजे कोण आहे असा उमेदवार संजय कंगार बर काय केलं त्यांनी पिलशिन्या केल्या रस्ते केलं लाईटी केल्यात आणि काय अपेक्षा आमची आता सगळे असे करत सुधरत की आणि काय करणार आहे त्यांनी काम आमची आणि अशी कामं केलेलीच आहे ती त्याने खरंच केलं का नुसतं कागदावर केलं? नाही खरंच कामं त्यांनी केलेली आहे ती तुम्ही परत लाईट लागल्यानंतर येऊन बघा वाटलं तर आम्ही काय खोटं बोल जरी त्यातून असलं तर बर मग काय वाटतं मैदान कोण मारणार यंदा मानून देते ते त्याने मैदान निवडणुकीचं मैदान कोण मारणार कंगार मारणार होय बर कसा आहे लोकांबरोबर संपर्क कसा आहे त्यांचा त्याने काम करते ते मला आमची अपेक्षा त्यांच्यावरच आहे ना बर लोक मतदान करताना काय बघणार त्याचा पक्ष बघणार का माणूस बघणार माणूस बघणार कामाचा होय बर आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आधी नगरपालिका आता महानगरपालिका आहे कसं वाटतं निवडणुकीत बरं आहे की बरं आहे मग आता निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे चांगला पाहिजे चांगला म्हणजे काय काय केलं पाहिजे ना सर्व काय असेल ती गटरी रस्ते पाणी ही ती सर्व बर आता भागात विकास कामं कसे आहेत मग चांगली सगळी चांगली कुणाचा जोर कोणाचा आहे भागात होता केंगारचाच कोण केंगार मसाजी केंगार बर संजय केंगार बर काय कामं केलं का तुम्ही भागात भरपूर केली ती काय काय केले काय आता कुठलं म्हणून सांगायचं सांगा रस्ते चाव्या लाईट जी काय असेल ती आणि अडचणीला पण धावतोय ती अर्ध्या रात्री जरी बोलवलं तर लगेच तुम्हाला पळत येतो ती बर होय मग खरंच केलं कागदाव केलं नुसतं खरंच की खरंच लोक स्वीकारतील असं वाटतं का आता स्वीकारणार की बर काय मग मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार लोक माणूस बघणार आम्ही कामाचा बर बाकीच्या काय बघायचं विरोधक सुद्धा आहेत तगडे विरोधक सुद्धा आहेत कुठलं काय करायचं त्यांना काय करायचं घेऊन त्यांनी झाली त्यांची तगडे त्यांची कुठे कामच नाही त्यांची तर आणि आता बरं तगडे जी येऊन गेली ती नुसतंच येऊन गेली त्यांना अजून गल्ली माहित नाही आणि मी हे केलो ते केलो कसं होईल आणि हे कसं काय जाहीरपणे आहे सगळं तुम्हाला बघायला मिळणार हा माणूस होय थंडी व्हायला लागल्या तब्येत ठीक नाही साहेब तब्येत ठीक नाही प्रचारला केला वाटतं नाही प्रचारला मी गेलो नाही पण माझा प्रचार ठामपणे असल्यामुळे मी गेलो नाही मला कशाला पाहिजे कोणाचा प्रचार आहे तुमचा केंगार संजय केंगार त्यांचा प्रचार आहे कुणाचा पारडे कुणाचा एवढा भागात आहे संजय केंगार का बरं नाही तो आता सध्याच्याला म्हणजे त्याला विरोध करणारे लोक आहेत 15 वर्ष तोच विरोध कशाला ठेवायचा आपण बदलूया मग बाहेरची लोक काय म्हणतात आमचं काम करणार आहे त्यालाच आम्ही मतदान देणार ही घरं त्यानेच बांधल्यात समोरची केंगारने आणि ही घरं त्यानेच बांधल्यात आमची झोपडपट्टी काढली त्यावेळेला तेव्हा माझा भाऊ बाळासाहेब हत्तीकर म्हणून होता किंवा आणि हे दोघं त्यावेळेला आणि नगरसेवक नव्हता त्यावेळेला त्यांनी सगळे घर बांधल्यात ह्या जेवढ्या 102 आहेत त्यांनी नंतर पाण्याची लाईन टाकली पाण्याच्या ह्या इकडे कुठे बी जावा लाईटी तुम्हाला केंगारनेच केलेल्या भेटणार हे काम जे आहे ते सगळं त्यांनी मनापासून केलं का मतासाठी केले ते मतासाठी केलं नाही तो माणसं बघून काम केलं माणसासाठी काम केलंय माझे लोक माझ्यावर त्यांचं प्रेम राहावं म्हणून केलंय बाजी मारणार का यंदा बाजी मारणार 100% बाजी मारणार आहे काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत तुम्हाला कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक आमचा हाय नगरसेवक हे आता 4 पॅनेल मध्ये आहेत उमेदवार हे आम्हाला 4ही पॅनेल आम्ही निवडून देणार कुठल्या पॅनलचा जोर आहे आमच्या केंगार साहेबांचं कुठल्या पक्षाकडे आहे हे भाजप बर भाजपकडनं जोर आहे जोर आहेत काय कामं केलं त्यांनी काम ह्या जनते बरीच भरपूर केल्यात सांगेल तेवढी कमीच आहेत कामं ज्या वेळेला आमची झोपडपट्टी उठून आली त्यावेळेला आम्हाला इथे लाईटीची सोय नव्हती लाईट दिली ज्या वेळेला आम्हाला पाण्याची इथं आल्यावर सोय नव्हती पाणी दिलं परत संडास मुक्त ती आहे ती संडास घरोघरी संडास बांधून दिले परत कोरोना काळामध्ये सगळ्यांना कुणाला काय झालं कुणाला काय नाही झालं म्हणजे असे घरोघरी जाऊन सगळ्यांची चौकशी करून परत IGM मध्ये जाऊन आणि 108 ची गाडी बोलवून कुणाला कमी जास्त स्वतः तिथे जाऊन हजर राहून
त्यांनी सगळ्यांची झोपडपट्टीतील जेवढे गोरगरीब जनता आहे तेवढ्यांची सगळ्यांची देखभाल केली आणि करोना काळात कोणाची घरं अशी काय काय एकदम सामान्य कुटुंब आहे तिथे झोपडपट्टीत राहणार आहे कोणाच्या घरी काय असतंय नसतंय त्यामुळे सगळ्यांच्या चुली त्यांनी पूर्ण चालू केल्या बाहेरनं जेवण आणून सगळ्यांना पुरवलं आणि धान्य फुकट मोफत मध्ये दिलं सगळ्यांच्या चुली चालू केल्या रेशन कार्ड दिले पक्की घरं होती आमची आम्हाला कच्ची घरं होती आमची पक्की बांधून दिली आणि काही करतील तेवढं साहेब कमीच आहे पण आम्हाला असं वाटतं की आता जेवढे त्यांनी आता उभा राहिले आणि 100% निवडून येतील विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधात तगडे आहेत की हो आहेत की पण आम्हाला विश्वास आहे की आमच्या साहेब आमच्या जनतेसाठी जास्त करून जनतेसाठी जगतात जनतेसाठीच करतात कशासाठी मतासाठी करतात का मनापासून करतात मनापासून जनतेसाठीच करतात गोरगरिबावर त्यांचा म्हणजे आम्हाला गोरगरिबांना आम्ही सामान्य माणसं आहे आम्हाला विश्वास आहे की फक्त ह्या लढण्यासाठी यांची लढाई नाही की जनतेसाठी आहे या गोरगरिबासाठी लढतात पहिल्यापासूनच त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की हे जनतेसाठी म्हणूनच त्यांनी लढतात काल निवडणुका लागल्यात त्या जोर कोणाचा इकडे जोर केंगर साहेबांचा आणि सगळ्या साहेबांचा आहे का बरं काय जोर असेल काय केलं त्यांनी काय नाही हाय असंच जात्यात येत्यात फेरी करतात त्यांनी भाषण देतात आणि जनतेसाठी लढतात बाकीचं काय केलेलं नाही त्यांनी कामं काय केलं काय भागात त्यांनी ह्या भागात भरपूर कामं झाले त्यांची आणि ह्या भागात कामं केले ती त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर लढत आहे खरोखर कामं केलं काय होय खरोखर कागदावर केलं नाही कागदार वगैरे काही नाही तसं काही नाही खरोखर आहे खरोखर आहे बाजी मारतील असं वाटतंय काय होय मारतील पहिले के न्यूजचं मनापासून धनपूर्वक अभिनंदन करतो या भागात कधी असं न्यूज कधी आलं नाही किंवा जनतेशी कोण संवाद साधला नाही पण तुमचं चॅनल प्रथम आले त्यांचं पहिले मी अभिनंदन करतो या भागामध्ये आहे की नाही संजय गंगार मोठी सोरवंशी आणि कांबळे मॅडम आणि जावळे साहेब यांचं पॅनल आहे आणि या पॅनलच्या माध्यमातून हे भाजप युतीचं तिकीट आहे यांना राष्ट्रीय तिकीट आहे आणि राष्ट्रीय तिकीटच्या माध्यमातून ते उभे राहिलेले आहेत पण या भागात जे विरोधक आहेत त्यांनी कधी फिरकलंच नाही त्यांचं काही कामच नाही मग आम्ही का मतदान करा आमच्या चावीला पाणी 24 तास आहे रोड आहेत गटर आहेत लाईटी बघा देव आहेत सगळं काम आमचं केंगर साहेबांनी आणि मिठी सरांचे कोरोना काळामध्ये लोकांना खायला अन्न होतं महापूर आलता तिथं जनावर बांधत तिथं सगळ्याला अन्नधान्य पुरवलं केंगर साहेब मिठी साहेबांनी पुरवलं मग आम्ही आता बाहेरचं का उमेदवार बघा तगडे असेल तर काय झालं तगडे असेल तर काय झालं आम्ही काय हलकाय काय आम्ही बाहेरच आहे केंगर साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रचार करतो आणि केंगर साहेब आणि त्यांचं पॅनल वन साइड निवडून येणार